अरे कोणत्या टिल्लू या चिल्लूला पिल्लू म्हणत होत रे? आता टिल्लूला बोललो बरं, त्या टिल्लूच्या टिरीवर टाचकन द्यायची मला. आणि हे काय वाईल्ड कार एंट्री रील मध्ये चिंध्या करून टाकेल त्याच्यात चिंध्या करून टाकेल चिंध्या. अरे बिचकलो ना मी. हे असलं काहीतरी बघावं लागतं. भेंडीन मग 2-2 दिवस हार्पिक चढवावं लागतं सगळ्यांमधनं. सोम भाऊच्या हाताला काताने जाम होऊन गेले क्रिंज पाई. बाकीच्यांचे भयानक व्लॉग पाहून माझ्या डोक्याचा ताणतणाव वाढल्यानंतर स्वतःचा सेपरेट व्लॉगिंग चॅनल खोलेले. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरती पहिला व्लॉग पण आलेला आहे. तिकडे जाऊन सबस्क्राईब करा. जे पहिले 1000 सबस्क्रायबर असतील त्यांना माझ्याकडनं वैयक्तिक गाळा भेट मिळेल. वैयक्तिक विषय करून टाकणार आहे मी. सबस्क्राईब करा ब्लॉगिंग चॅनल आणि पहिला व्लॉग पण पहा. उज्जैनला दर्शनाला गेलो होतो नवीन वर्षाच्या. सगळ्यांसाठी प्रार्थना करेल, जाऊन बघायचं बाई, नाही का भाऊ? त्याचबरोबर 5 लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण होणार आहेत. 2 नवीन सरप्राईज तुमच्यासाठी आहेत. एक सरप्राईज जे आहे हे लोकांच्या फायद्यासाठीच असणार आहे. काय भाऊ मी बताऊंगा आगे जाके. आणि दुसरं सरप्राईज असलंय की मराठी युट्यूब मध्ये आजपर्यंत कोणीच नाही करेल. नाही म्हणजे काय भोंगळा बेंगळा उभं नाही राहणार मी, पण आहे कळण ते पण टाइम आला का. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हंबा हंबा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. हे बघून जर तुम्हाला असं वाटलं असेल की बापरे काय, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा डिप्रेशनच्या बाहेरच काढील. कारण तुम्हाला आयुष्यामध्ये लाख प्रॉब्लेम असतील, पण तुम्ही देवाचे धन्यवाद मानाल की तिच्या आईला माझं आयुष्य यांच्या हरकत नाही. गाईस एकदम टॉप नॉच हाय क्वालिटी छपरी मटेरियल आज मी घेऊन आलोय. आज दंगलच होणार आहे व्हिडिओमध्ये. या सगळ्यांमध्ये कोण भयानक आहे मला घंटा कळलेलं नाही. आता पताच लागला नाही भेंडी. तू किती पण कॉपी कर माझी भुलटे, तू माझ्यासारखी दिसू शकती पण कधी बनू नाही शकत. तू माझ्यासारखी दिसू शकते पण तू माझ्यासारखी बनू नाही शकत. कोणाला दिसायचंय तुझ्यासारखं? अरे सकाळ का बुमच्या पेन्सिलने काढलेलं चुकलेलं वटवागाळचं चित्र हा कोणाला दिसायचंय? कोणत्या पोरीला विचार का दिसायचं तिला बोलवा? तिला नाशिकच्या शालीमार सीबीएस चौकामध्ये अख्ख्या नाशिकला दृष्ट काढायला लावतो. ती माझ्यासारखी दिसू शकते पण माझ्यासारखी बनू नाही. कोणाला बनायचं दिसायचं तुझ्यासारखं? यू आर नॉट ब्युटिफुल. नॉनसेन्स. चिंध्या करून टाकेल त्याच्यात चिंध्या. एक तर सगळ्या पोरींना तू माझ्या नादाला लागू. अरे पोरना काय तेवढेच काम आहे? तू माझ्या नादाला लागू नको. तुझ्या नादाला लागण्यापेक्षा मी घुबडाचा कुशी जाऊन झोपून घेईन. तुम्हाला नादाला लागू नको. तुम्हाला नादाला लागू नको. नाही लागायचं तुझ्या नादाला का कोणाला? तुला लागला नाद इंस्टाग्रामचा. येती जाती कोणती बिन पोरगी छपरी येते तुम्हाला नादाला लागायचे काही विचारलं मी. अरे काय मग आजकाल एक ट्रेंड आलाय. एका स्त्रीच्या प्रायव्हेट ऑर्गनवरनं एकदम घाणेरडी शिवी बनवलेली आणि त्याच्यावर एवढा घाणेरडा लॉजिक लेस डायलॉग टाकायचा. मी तुम्हाला सांगतो की IQ ची पण क्यू येईल भेंडी. तू आहे ना, तू माझ्या नादीला लागूच नको. माझं डोकं फिरलं ना तुला तुझ्या गल्लीत येऊन फिरवणार, समजलं का? काय लॉजिक आहे? काही लॉजिक गल्लीतून फिरविल? काही सेन्स बनतो या गोष्टीचा? ते पोरगं त्याच्या गल्लीमध्ये ऑलरेडी 22-25 वर्ष फिरतंय ना. गल्लीतून काय फिरवशील? आणि नंतर मध्ये घाणेरडी शिवी एका स्त्रीच्या प्रायव्हेट ऑर्गनवरनं एक स्त्रीच देऊ राहिली. इंस्टाग्रामवरती एवढा मोठ्या प्रमाणात चाललंय. मला पुढच्या पिढीचं टेन्शन आलं. मोदी सरकार काहीतरी करा. ये कैन डू जनरेशन आहे. यांची मेंटॅलिटी पण एवढी छपरी. मी तुम्हाला सांगतो, मी पोरगा आहे ठीक आहे, म्हणजे डाऊट आहेत ना पोरगाचे ना मेंटी. माझ्या पण डोक्यामध्ये एवढे घाणेरडे विचार येत नाही. आणि एकीची एक रील चालली का काहीतरी घाणेरडी नॉनव्हेज पोरांना इन्साइट करणारे डायलॉग बोलले की आजच्या गावात सगळ्या पोरी तेच कॉपी पेस्ट करतील. कुठंच डोकं लावायचं नाही कारण डोक्यामध्ये अक्कलेचे अवशेष नाही. पोरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधी विसरत. एकीचा डायलॉग चालला, सगळ्यांनी तेच केलं. पोरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधीच विसरत नाही. आणि कोणती पोर आहे जी सतत बाईच्या कमरा पाहू राहिली? अरे पोरांना काय तेवढीच काम आहे का? बरं चला बाकीच्या बायकांच्या बघतील पण अरे तुमच्या डेबऱ्या कबऱ्या कोण बघल? याच्यापेक्षा मी माय बुबुळ काढून गोट्या खेळील ना. एक तर स्वतःला ऑब्जेक्टिफाय करायचं बाईची कंबर बिंबर आणि मग पोरांनी शिव्या घालायला सुरुवात केली का मग बॉम्बा मारायच्या. बाबा बघा बघा कसं. अरे आजकाल पोरीच स्वतःला ऑब्जेक्टिफाय करायला लागलाय म्हणून तो ओनली फॅन चालतं. गावात दिसता फक्त बिचारी पोरं नाही त्यांच्यावरती तुटून पडणार. इकडे बघा ना काय चाललंय. पोरं एखाद्या वेळेस जेवायचं विसरतील पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला कधी विसरत. मला मीम होता बघा, एक नमुना होता. बताओ कभी सोचा था की मैं तुम्हारा जीना हराम कर दूंगी. या ताईचे 1.5 मिलियन फॉलोवर आहे. या ताईच्या रील मध्ये तुम्ही बघाल ना, तुम्हाला मी सांगतो तुम्ही शोधून पुरा मेंदूचा वापर करून पण तुम्हाला काय अर्थ कळणार नाही कारण सगळा अर्थहीनच आहे. सुना है बहुत पढ़े लिखे हो. सुना है पढ़े लिखे हो. चलो 143 का मतलब बताओ. 143 के नंबर का मतलब का काय का सांगा. काय भेंडी हा चायला मला तर माझी क्यू वेळ लागली. आणि प्रत्येक रील मध्ये काहीतरी अर्धवटच कपडे, काहीतरी कुठेतरी माझं शरीर जे आहे ना हे दिसलं पाहिजे लोकांना. कारण माझं दुसरं काय नाही. डोंट हॅव ब्रेन टू डिस्प्ले. हे बा
हे भंपकता तुम्ही मारूच नका. वी ड्रेस फॉर आरसेल्फ. तुम्हाला आपण पोरींना सगळं माहित असतं की का बरं चालतं या रीला विला. उगत दीड शाणेपणा आहे ना इथं नाही करायचा. ठीक आहे, इथं नाही करणे का हो. मी हे आजपर्यंत ना 1000 वेळेस बोलत आलोय. या सगळ्या मुलींच्या रील्सच्या खाली कमेंट इतक्या घाणेरड्या असतात मित्रांनो की जर माझ्या परिचयातल्या कुठल्या व्यक्तीला असं मिळत असतं, मला लिटरली तुम्हाला सांगतो प्रचंड वाईट आणि घाण वाटलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे जे असे कमेंट करतात ना त्यांचा 200% दोष आहेच. पण मी हे नेहमी म्हणत आलोय, वी आर ऑलवेज परसिव्ड बाय द वे वी प्रेझेंट आवरसेल्व्स. जग आपल्याला तसंच ओळखून घेतं जसं आपण जगाला दाखवायचा प्रयत्न करतो. आता इथे जर मी नाकात बोटं घालून असं काहीतरी करू राहिलो तर तुम्ही मला तसंच समजणार आहे का नाही. वी आर ऑलवेज परसिव्ड बाय द वे वी प्रेझेंट. तर फक्त देणाऱ्याला शिव्या नका घालू. आपली पण कुठं ना कुठं मिस्टेक असते. याचं थोडंसं ऑफेन्स वाटू द्या भेंडी, मला काही फरक पडत नाही. गाईच्या फळ लावल चुना, तुला अशी नाचवल ना थना थना. तुझ्या आई पण म्हण तिच्या नादाला लागू नको पुन्हा, कळालं का? शिस्तीत हा. गायछाप लावला चुना, नाचल थना थना, आई पण म्हणतील हिच्या नादाला लागू नका. आणि मग ती पुढं शिवी. काय संबंध आहे गायछापचा थना थना नाचायच्या हिच्या नादाला? अरे अरे पोरींना असं का वाटतं नादाला? अरे नाही लागायचं नादाला. ठीक आहे ना, नाही लागायचं नादाला. आणि तुम्हाला मी सांगतो, आई शपथ घेऊन सांगतो, आमच्या नाशिकच्या उपनगर नेहरूनगरच्या पोरीच्या उलट्या हाताची पडली ना तुम्ही 16 दिवसाचे गोल गोल फिराल. कोणाला नादाला लागायचे? हे पुण्याचा मॅटरच वेगळा झालेला आहे बाबांनो. मला ना पुण्याची काळजी वाटायला लागली. मी तुम्हाला सांगतो पूर्ण जग एका दिशेने चाललंय, पुण्यातला काही जो प्रकार आहे हा वेगळ्या दिशेने चाललाय. मला टेन्शन यायला लागलंय. पुनर्वसन करायची गरज आहे, सरकारी योजना राबवायची गरज आहे. पुणे खतरे में आहे भेंडी. मग हो एक इंस्टाग्रामवरती ब्लॉगर पण आहे, रॅपर पण आहे, रोस्टर पण आहे, अनुजात ताई यांची पण काही ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होत राहते. आता तुम्ही त्यांचा हा व्हिडिओ पहा. तू किती बी कमवलास आणि किती बी श्रीमंत झालास ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुला सिलेंडर हे कलर गेलेलं, चेपलेलं आणि ठोकलेलंच भेटणार आहे. सिलेंडर कलर गेलेलं, चेपलेलं आणि ठोकलेलंच भेटणार आहे. म्हणजे इथं इनडायरेक्टली त्या पोरींबद्दलच बोलताय, स्वतः एक मुलगी असून. आता मला याच्या डिटेलमध्ये जायचं नाहीये, पण आपण एवढी घाणेरडी रील बनवल्यानंतर दुसऱ्या रीलमध्ये कशाला संदेश द्यायचा आहे जगाचा? तर आपण जिथे जॉब करतो तिथे नकळत का होत नाही, पण आपलं ना एक नातं, एक सॉफ्ट कॉर्नर किंवा आपल्या मनामध्ये त्या लोकांबद्दल जागा निर्माण व्हायला लागते. वेगळाच मेसेज. भाई यार मी काय करू यार? अरे मी मरील रे मित्रांनो, मला नाही बघवलं जाते. अगं दिवसाला कपडे बदलल्यासारखी पोरं बदलती तू आणि लोकांना काय सांगती? रॉयल आहे मी. त्याला रॉयल नाही म्हणत ग, बोचाड तोंडे, त्याला धंदेवाली म्हणतात. कपडे बदलता तशी पोरं बदलती तू आणि मग सगळ्या जगाला शिव्या घालती. मला एक प्रश्न पडतो, तू माय नादायला लागू नको, तू कपडे बदलता तशी पोरं बदलती. हे डायलॉग कोणत्या पोरींना देऊ राहिले सगळेजण? अरे कोणाला डायलॉग देतात त्यांना पण टॅग करा, आम्हाला पण मॅटर कळलं. म्हणजे काय नुसतं घ्यायचा कॅमेरा, तुम्ही माय नादायला लागू नको, कपडे बदलता तशी पोरं बदलती. व्हॉट इज दिस छपरीगिरी? थर्ड क्लास क्वालिटी विषय. ही कोणती जिम आहे? पहिले तर असा स्विंग नसतो मारायचा. नीरज सर ट्रेन करा यांना. व्हॉट इज दिस? आणि मागं ते कोणता झिंगूर तिकडे काय करतोय? अरे यार मेरे से नहीं हो रहा है रे, हे नको भाऊ, बंद करे. आणि आता इथे अजून एक प्रॉब्लेम आहे, सगळं ज्ञान रेल्वे स्टेशनवर देती. कुठं पण रेल्वे स्टेशनला जाते काही बी व्हिडिओ चालू करते. अरे डांबर के मुंह के कलवे कहीं के, देखो शर्म तो आपकी क्या नाहीये. आणि बरोबरीच्या गोष्टी माझ्यासोबत नको करू, कारण की तुझी लायकी. मी तुम्हाला म्हणतो माझं लग्न चुकलं, माझं पुढच्या 16 जन्म चुकले तरी पण चालतील, पण इथनं पुढे रेल्वेचा टायमिंग नाही चुकला पाहिजे. ताईला टाइमच नाही भेटला पाहिजे व्हिडिओ बनवायला. स्टेशनवर पोहोचे गचकन रेल्वे घुसू आपण. इथे व्हिडिओ नका बनवू देऊ वाईज. आणि हा ताईला पण दुर्दैवाने कमेंट मध्ये घाणेरड्या शिव्याच मिळतात. कैसे नहीं समझ में आता कि नहीं करने का ऐसा नहीं. ये जो नमूना है ना, ये मेरा सब में फेवरेट है. वर क्या एकदम प्योरेस्ट क्वालिटी छपरीगिरी. भेटणं हे फक्त 5 मिनिटाचं असतं, पण फार सुख देऊन जातं ना. भेटणं हे 5 मिनिटात असतं, पण फार सुख देऊन जातं का नाही? हे काय सुख आहे? गचकन बिबट्या पाळेल काय? इथं मानेवर काय बिबट्या चावल्यागत काहीतरी झालेलं आहे तिथे. वय काय हे सगळं करायचा? सुख 5 मिनिटाचं असतं, पण फार सुख देऊन जातं नाही. अरे बापरे, कोणतं सुख देऊ राहिली या वयामध्ये? काय चाललंय हा विषय? प्रॉपर छपरी. हाताला ते ब्लेड नंतर ते बँडी लावली, तर लो वाईट आहे, ते केस विस प्रॉपर. मी 1 लाख लोकांमध्ये पण मी सांगू शकतो हे नमुनाच होय ना. हे वॉइसेस कॅटेगरी काय छपरीगिरी. आठवले कधी तर सांग नक्की, पुन्हा एकदा तुझी व्हायला तयार आहे.
आठवले कधी तर सांग नक्की, मी पुन्हा एकदा तुझी व्हायला तयार आहे. माझा प्रश्न असा आहे की पहिले पण कशाला झाली होती, आता ज्याची पहिले होऊन गेली होती, ज्याने पुन्हा जर तुझी आठवण काढली तर त्याला मी चापटवील, मी दोन्ही गाल मांड्या सगळं बडवेल, पोटऱ्या सुजून काढील, मी त्याची आपण त्याला ठीक करून टाकेल. माझी आठवण आली तर सांग, मी अजून पण तुझीच व्हायला तयार आहे. नको नाही होणे का मेरे को किसी का. दुसरं प्रेम पण त्याच व्यक्तीवर होतं ज्या व्यक्तीला आपण आपल्या पहिल्या प्रेमाचं दुःख सांगितलेलं असतं. पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, नवी में ना तू जाके ना अभ्यास बिभ्यास करो ना, पढ़ाई लिखाई भी करो, शाळे में जाओ ना तुम. नवी में ना तुम, पहले प्रेम दूसरा प्रेम, ये टाइम कैसे मिल रहा है तुमको. नवी में मेरे को कुछ टाइम ही नहीं मिल रहा था, पता है क्या तुमको. चायला सायकलची चेन नाही यायची, घडी घडी सायकल चालवत शाळेत जाता नाही. पहिलं प्रेम दुसरं प्रेम घाटा समजत नव्हतं तेव्हा. इच्छा गावात किती दिवस स्टोरी लाईक करशील, आवडत असेल तर सांगून टाक ना. किती दिवस स्टोरी लाईक करशील, आवडत असेल तर सांगून टाक ना. कोणी केली ती स्टोरी लाईक. ए बिनबुडाचा बेडका, अरे तुझ्या तोंडामध्ये अख्खं घुबड घालील मी. कायला केली स्टोरी लाईक दळभद्री. दळभद्री कुठला. इंस्टाग्राम डिलीट कर, इंस्टाग्राम डिलीट कर, अज्ञातवासात निघून जा. 17.5 वर्ष जंगलात शहरात दिसणार चापटवील मी. स्टोरी लाईक करतो मी, अशी काहीतरी रील बनवती. आवडत असेल तर सांग ना, काय स्टोरी लाईक करतो. कोण येतो दरिद्री. हिच्या प्रोफाईलवर मी गेलो, मला फीट आली हो, मला फीट आली. अहो घरात तुमच्या पत्र्याची घर आहे, घराकडे लक्ष द्या, घरांना मदत करा, घरच्यांना मदत करा, परिस्थितीतनं बाहेर यायचा प्रयत्न करा, चांगल्या मार्गाने काहीतरी करा. काय करताय हे. नमकीन बटर नाही, निव्वळ सस्ता बॅटर आहे. अरे कसे हावभाव आहेत ते बाबांनो. एक सेकंद काय करा नाही ना, गाणं म्यूट करा, फक्त चेहऱ्याचे हावभाव बघा. असं वाटतं मेंटल पेशंट आहे हा, सायकिक अपरिचित होऊन गेलाय उन्नी. एवढा कसा लवचिक चेहरा आहे, असं कसं चेहऱ्याचे हावभाव होऊ राहिले. हे काय वय, हे काय चाललंय, घरातली परिस्थिती काय, व्हॉट इज द वास्तविकता ऑफ लाईफ. नो कनेक्शन ॲट ऑल. मग अजून एक नमुने मला दिसत राहता. तुझ्या बुडात नाही दम आणि स्टोरीला काय टाकतेस डॉन. तुझ्या बुडात नाही दम म्हणे डॉन ह मान. मग परत एक शिवी. अरे यार देवा, अरे कोण आहे ही जी टाकते रे स्टोरीवर आणि डॉन बिन म्हणते स्वतःला. कोणत्या मुली आहेत या. सुरुवातीला एक शिवी आणि नंतर मला घंटाने कळलं काय बोलली. आवाजच एक तर असा आहे ना बाबांनो. सबटायटल द्या. इंस्टाग्राम वालो, मेटा वालो, मेरी बात सुनो, वी नीड सबटायटल्स ऑन सच रील्स. प्लीज डू समथिंग क्लोज कॅप्शन्स मटेरियल विषय. आयुष्यात काय शिकायचं असेल तर लुडो गेम कडून शिका. शिकायचं असेल तर लुडो गेम मधनं शिका. लुडो गेम मधनं आपल्याला तर 6ची अपेक्षा राहत्या, पण एक पडल्यावर पण चालावंच लागतंय बरं का. अपेक्षा तुम्हाला 6ची असते, पण एक पडला तरी पुढे जावंच लागतं. कचकन आत्महत्या करेल संदीप माहेश्वरी, विवेक बिंद्रा, मी स्वतः पण कचकन मृत्यूदंडाची शिक्षा स्वतःला देऊन टाकतील. शिकायचं असेल तर लुडो गेम कडून शिका. शिकायचं असेल तर लुडो गेम नाही, तू शाळेत जा. मिळताय उदार, साजूक तुपातला भात बी मिळतोय, शाळेत जा. शिकायचं असेल तर लुडो गेम मधनं शिकताय. लुडो कुठले. मी तुझ्यावर जायला, तू काय माझी भावकी आहे का. आणि तुझ्यासाठी मी स्टेटस टाकायला एवढी तुझी लायकी आहे का. हे तर लेट उच्च. जा मी स्टेटस टाका, लायकी आहे का. परत ती शिवी. कोणते स्टेटस वॉरफेअर चालले. अरे तुम्ही असे कसे डॉन आहेत रे. दरिद्री. अरे तुम्ही स्टेटसवरनं भांडू राहिले इंस्टाग्रामच्या. आर यू गाईज मॅड. अरे डॉन लोक, गँगस्टर लोक कसे असतात पाहिजे. एक इमेज असते, एक प्रतिष्ठा असते. मला माझ्या गँगस्टर स्टेटसवर ना गँगस्टर. ठीक. आमच्या नजरात नजर घालायची लायकी नाही तुमची. आमच्या नजरात नजर घालायची लायकी नाही तुमची. मी पहिले तुम्हाला सांगतो, मला नाही घालायची तुझी नजर. अरे चुकून जरी अशी नजर मिळाली ना तर मी गोमूत्र टाकीन माझ्या डोळ्यामध्ये. मी 6 दिवस माझे डोळे मिटून घेईल बाबांनो. मी सगळे तीर्थक्षेत्र, मी काशीत जाऊन नारायण नागवलीचा अभिषेक करून परत येईल. नजरेत नजर घालायची लायकी नाही. पहिले तरी या 3 बटनवाल्या पोरी असतात नाही, या रेडेस्ट नाही पोरांनो. 3 बटन दिसले का तुम्ही रिव्हर्स गिअर टाका, तुम्ही पळत सुटा. मी तुम्हाला सांगतो. वाट्यावर वाट्या 36 वाट्या. तुला अजून आयटम नाही, तू काही छक्का आहे का झाट्या. बापरे, मला फिट येईल मी तुम्हाला थांबायची गरज येते. माझा आवाज बसायला लागलाय. नॉनसेन्स यांच्या सगळ्या छपरीगिरी बघता. पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला छपरीतले नमुने पोरं घेऊन येतो. पण पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा, तरच मी माझ्या रक्तबिक्त आठवेल. पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन काळजी घ्या. गावात आंबा डांबा